नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला असा एक फॉर्म्युला सांगणार आहे जो वेट लॉस सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायलाच पाहिजे. तर बहुतेक लोकांना वाटतं की रुटीन चेंज म्हणजे उद्यापासूनच सगळंच बंद म्हणजे भात बंद, साखर बंद, चहा बंद, बाहेरचं बंद, सगळं बंद करायचं आणि फक्त डाएटवालं जे फूड आहे तेच खायचं. पण हीच सर्वात मोठी चुकी आहे. आता तुम्ही सांगाल, आता जर तुम्हाला डाएट करायचं असेल तर हे तर मॅडम बंदच करावं लागेल आणि तुम्ही कसं काय सांगताय की ही मोठी चूक आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक 1-1-1 1-1 असा एक रुटीन चेंज फॉर्म्युला सांगणार आहे. रुटीन चेंज म्हणजे सगळं एकाच दिवशी बदलणं नाही. तर एक्झॅक्टली 1-1-1 फॉर्म्युला काय आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे पहिलं जे आहे ते एका वेळी तुम्ही एकच सवय बदला. सगळ्याच गोष्टी आपण लगेच चेंज करायला जातो. सगळ्या सवयी ज्या आपल्या असतात मग त्या एक ना धड भाराभार चिंध्या असल्यासारखं होतं. म्हणून एका वेळेस फक्त एकच सवय बदलायची. दुसरं वन म्हणजे ती किमान 1 आठवडा कंटिन्यू करायची. दुसरं म्हणजे ती सवय पक्की झाल्यावर एक पुढची सवय तुम्हाला परत जोडायची. असं केल्याने काय होतं, शरीर आणि मन दोन्ही बदल सहज स्वीकारतात. त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रासही होत नाही, कन्फ्युजन होत नाही आणि आपल्याला सवयी चेंज करायला त्याचा फायदा होतो. आता तसं तुम्हाला रिअल एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा तुम्ही रोज सकाळी चहा आणि बिस्किट खात असाल, तेही वर्षानुवर्ष सकाळी कामावर जाताना तुम्हाला कंपल्सरी चहा बिस्किट लागत असेल. तर पहिल्या आठवड्यात तुम्ही फक्त बिस्किट बंद करा. दोन्ही एकत्र बंद करायला जाऊ नका. बिस्किट ऐवजी तुम्ही थोडंसं ड्रायफ्रुट्स किंवा एखादं फळ वगैरे घेऊ शकता. आणि ही सवय तुम्हाला लागल्यानंतर पुढच्या आठवड्यात तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. त्यानंतर रोज 20 मिनिटं चालायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर एक आठवडा 20 मिनिटं चालायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा आठवडा तुम्हाला 25 मिनिटं चालायचं आहे. हळूहळू कन्सिस्टन्सी ठेवत तुम्हाला असा बदल करायचा आहे. अशा छोट्या बदलांमुळे वेट लॉस टिकाऊ होतो. त्याच्याने आपल्याला त्रासही होत नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रुटीन चेंज करणे आयुष्य उलटापालट करणे नाही. तर आयुष्य उलटापालट म्हणजे जे आपण कन्फ्यूज झालेलो असतो त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण भरभर चेंज करतो तसे नाही. छोटे पण सातत्यपूर्ण बदलच मोठे परिणाम देतात. योग्य फॉर्म्युला जर माहित असेल तर वेट लॉस खूप टिकाऊ होऊ शकतो आणि एकदम सोपाही होऊ शकतो. अशा अजून प्रॅक्टिकल फॉर्म्युला शिकायच्या असतील तर कमेंटमध्ये फॉर्म्युला नक्की टाईप करा. थँक्यू.